श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत हा सण नवीन इंग्रजी वर्षामध्ये येत असतो आणि नवीन इंग्रजी वर्षामध्ये येणारा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत. तर मकर संक्रांतीच्या संपूर्ण दिवसांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हळदी कुंकू आपण कसे करायचे आहे, कधी करायचे आहे, बोरनान कसे केले जाते, त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, भोगी देणे म्हणजे काय, संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी मात्र आपल्याला टाळायच्या आहेत, तसेच किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर, तर या दिवशी काही चुका या आपल्याला प्रामुख्याने अजिबात करायच्या नाहीत. अशी संपूर्ण मकर संक्रांतीच्या सणाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. प्रत्येक वर्षीच मकर संक्रांत ही 14 जानेवारीला येत असते. परंतु जर सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण हे सूर्यास्तानंतर झाले तर मात्र पुण्यकाल हा दुसरा दिवस असतो आणि तेव्हा मात्र मकर संक्रांत ही 15 जानेवारीला येत असते, तर कधी कधी ती 13 जानेवारीला सुद्धा येत असते. परंतु शक्यतो प्रत्येक वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच येत असते. यंदा सुद्धा मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला आलेली आहे. भोगी जी आहे तर ती मंगळवारी 13 जानेवारीला असणार आहे आणि किंक्रांत ही गुरुवारी 15 जानेवारीला असणार आहे. मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस. भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा. निसर्गाने जे दिलेले आहे तर त्याचा पुरेपूर उपभोग घेणे. भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते, त्यांना स्मरून पूजा केली जाते. असे म्हटले जाते की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पिके यावीत म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण आपली भूक भागवत असतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि एकत्र भाज्या, ज्याला आपण खेंगट म्हणतो, तर हे खाण्याची परंपरा आहे. वर्षभर बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके पिकवत राहावं आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. या दिवशी मिक्स भाजीमध्ये सर्व शेंगभाज्या, पावटा, वाटाणा, घेवडा, त्याचप्रमाणे वांगी, बटाटा, गाजर, हरभरा, तीळ, तिळाचे कूट, तर असे सर्व एकत्र करून ही भाजी बनवली जाते. न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण सुद्धा प्रचलित आहे. भोगीच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती देते. या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो. संक्रांतीच्या वेळी थंडी असते म्हणून गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते. त्याचप्रमाणे तीळ व बाजरी यामध्ये सुद्धा उष्णता असते, त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही या दिवशी आवर्जून केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी भोगी सुद्धा दिली जाते. भोगी देणे म्हणजे काय, तर एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे आणि तिला आपल्याला जेवायला घालायचं आहे, किंवा आपण दुसऱ्याच्या घरी भाजी भाकरी सुद्धा देऊ शकतो. जी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि मिक्स भाजी केलेली आहे, तर अशी भोगी आपण आपल्या शेजारी जे आहेत तर त्यांच्या घरी सुद्धा देऊ शकतो. परंतु आपल्याला या भोगीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. आपण ज्या भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्याचप्रमाणे मुळा आणि मसूर डाळ, तर हे सुद्धा भोगीच्या दिवशी खायचे नाही. भोगीच्या दिवशी जे काही आपण बनवलेलं आहे त्याचाच नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गाईला सुद्धा आपल्याला भोगीचा जो नैवेद्य आहे तर तो द्यायचा आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस. यंदा 14 जानेवारीला ही मकर संक्रांत आलेली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिला जातो. तिळगुळ हा एकमेकांना देण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला या दिवसामध्ये उष्ण व स्निग्ध पदार्थाची गरज असते. त्याचप्रमाणे या सणाला हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याची परंपरा आहे. एकमेव मकर संक्रांत हा असा दिवस आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो. इतर वेळेला कोणत्याही धार्मिक विधीसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. महिला सुद्धा काळ्या रंगाची साडी परिधान करत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग सुद्धा उडवला जातो. ज्या रंगावरती संक्रांत आलेली असते तर तो रंग मात्र या दिवशी वर्ज्य केला जातो. यंदा पिवळ्या रंगावरती संक्रांत आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे हे यंदाच्या मकर संक्रांतीला परिधान करायचे नाहीत. तसेच मकर संक्रांतीच्या वेळेला आपण सुगड पूजा सुद्धा करत असतो.
प्रत्येकाच्या परंपरेनुसार ही सुगड पूजा आपल्याला करायची आहे. काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी सुगड पूजा करतात, तर काही भागामध्ये संक्रांतीच्या दिवशी करतात. भोगीच्या दिवशी आपण दिवसभरामध्ये कधीही सुगड पूजा करू शकतो. या दिवशी सुगडींमध्ये फक्त हळदी कुंकू, तीळ तांदूळ टाकले जातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी इतर ज्या शेंगा आहेत, बोरे आहेत, ऊस, हरभरे तर हे सुगडीत भरले जाते. तर अशा प्रकारे आपण सुगड पूजा जी आहे तर ती सुद्धा करत असतो. ज्या ठिकाणी सुगड पूजा केलेली आहे तर त्या सुगड पूजेसमोरच वौसा जो आहे तर तो पूजला जातो. काही भागांमध्ये सुगड पूजा ज्या ठिकाणी आपण करतो तर त्या ठिकाणी हा वौसा पूजतात, तर काही भागांमध्ये मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा वौसा जो आहे तर तो पूजला जातो. यालाच वौसा घेणे तर असे सुद्धा म्हटले जाते. त्याचप्रमाणे किंक्रांतीचा दिवस म्हणजे संक्रांतीची संक्रांतीचा जो दुसरा दिवस आहे, यंदा किंक्रांत जी आहे तर ती 15 जानेवारीला आलेली आहे. तर या दिवशी मात्र आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते करायचे नाही. बोरनान जे आहे तर ते सुद्धा करायचे नाही. त्याचप्रमाणे या दिवशी कोणावरतीही आपल्याला रागावायचं नाही. कोणालाही वाईट वाटेल असे बोलायचे नाही. कोणाशीही भांडायचे नाही. कारण हा दिवस जो आहे तर तो संक्रांतीची असते. त्यामुळे शक्यतो आपल्याला या दिवशी एकमेकांशी वादविवाद करणे, एकमेकांशी भांडण करणे तर हे टाळायचे आहे. असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण या गोष्टी केल्या तर आपल्या मागे भोग जे आहेत तर ते लागू शकतात आणि म्हणूनच किंक्रांतीच्या दिवशी या ज्या चुका आहेत तर त्या मात्र करणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी सुगड ज्या आहेत तर त्यासुद्धा पाहिल्या जात नाहीत. आपण ज्या काही आपल्या घरामध्ये सुगडी पुजलेल्या असतात तर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला सायंकाळच्या वेळेला त्या सुगडींवरती एखादं कापड जे आहे तर ते टाकून ठेवायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहू नये असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभकार्य केले जात नाही. या दिवशी फरशी पुसू नये आणि या दिवशी केससुद्धा धुवू नयेत. तसेच हळदी कुंकूसुद्धा केले जाते आणि बोरनानसुद्धा केले जाते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. महिला एकमेकींच्या घरी जातात आणि हळदी कुंकू साजरे करतात. त्याचप्रमाणे लहान मुलांचे कौतुक म्हणून बोरनानसुद्धा केले जाते. फक्त किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू आणि बोरनान करणे हे टाळायचे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण करू शकतो आणि त्या दिवशी जर जमले नाही तर आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो. हळदी कुंकू करताना महिला एकमेकींना वाण देतात. वाण म्हणून आपण काय देऊ शकतो तर सौभाग्याच्या वस्तू देऊ शकतो. जसं की हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा छोटंसं मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, नथ किंवा टिकलीचं पॉकेट देऊ शकतो, बांगड्या देऊ शकतो. हळदी कुंकवाचा करंडा देताना आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू भरून द्यायचं आहे, कारण रिकामा करंडा द्यायचा नाही. त्याचप्रमाणे इतर वस्तूसुद्धा आपण देऊ शकतो. जसं की छोटासा रुमाल देऊ शकतो किंवा एखादी किचनमध्ये उपयोगी पडणारी वस्तूसुद्धा आपण देऊ शकतो. तेलाची बॉटल देऊ शकतो, पावडरचा डबा देऊ शकतो. वाण म्हणजे काय तर भेटवस्तू. फक्त पहिली 5 वर्षे जे वाण आहे तर ते ठरलेले असते. म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी वाण म्हणून कुंकवाची डबी द्यावी. त्यामध्ये कुंकू भरून ती डबी द्यायची आहेत. ज्यांची दुसरी संक्रांत आहे तर त्यांनी काचेच्या हिरव्या 6 बांगड्या द्यायच्या आहेत. तिसऱ्या वर्षी कंगवा, चौथ्या वर्षी आरसा आणि 5व्या वर्षी नारळ फोडायचा आणि त्या नारळाची 1 वाटी हळदी कुंकू लावून समोरच्या सौभाग्यवतीला द्यायची आणि एक आपल्याकडे ठेवायची. तर अशा प्रकारे आपण हे वाण पहिली 5 वर्षे द्यायची आहे आणि यानंतर मात्र आपण आपल्या इच्छेनुसार वाण देऊ शकतो. परंतु वाणामध्ये चुकूनही धारदार वस्तू जसं की कात्री, चाकू, सुई, नेल कटर, प्लास्टिकच्या वस्तू असतील किंवा चामड्याच्या वस्तू असतील तर ह्या देणे मात्र आपल्याला टाळायचे आहे. हळदी कुंकवाप्रमाणेच आपण आपल्या लहान मुलांचे बोरनान हे सुद्धा रथसप्तमीपर्यंत करू शकतो. ज्या दिवशी बोरनान करायचे आहे तर त्या दिवशी आपण आपल्या नातेवाईकांना, शेजारी, त्याचप्रमाणे आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार अशा लोकांना घरी बोलावू शकतो. एखादे छान कापड किंवा चटई अंथरून त्यावरती पाट ठेवून त्यावरती आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिला बसवायचं आहे. तिला आपण काळ्या रंगाची फ्रॉक किंवा मुलगा असेल तर काळ्या रंगाचा कुर्ता तर असे वस्त्र घालायचे आहेत, हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि ज्या महिला आलेल्या आहेत तर त्या सर्व महिला ज्या आहेत तर त्या मुलाचे औक्षण करतात आणि यानंतर बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बत्ताशे, हरभरे, मुरमुरे, हलवा, तिळाच्या रेवड्या, फुटाणे तर असे सर्व एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून हे ओतले जाते. अलीकडे यामध्ये बिस्किट, गोळ्या, चॉकलेट, पैशाची नाणी तर अशा सुद्धा गोष्टींचा समावेश केला जातो. तर अशा प्रकारे बोरनान जे आहे तर ते केले जाते.